आदित्य, अरे डोकं ठिकाणावर काय तुझं? अरे किती चहा. अरे अरे राहू दे, गरम आहे तो. अरे बघ ना किती किती पोळलंय बघ. काय अरे बंधू मामा ठीक आहे, एवढं काही नाही. काय चाललंय तुझा? अरे बघ ना किती भाजलंय. एवढं काही नाही झालंय. एवढं काही नाही, हातालाच लागलंय, जिवारी नाही. अशा काही जखमा सहन केल्यात ना की त्याच्यासमोर काहीच नाही वाटतंय. त्यांचा त्रास भोगतोय ना, त्यात हाही एक छोटासा त्रास सहन करू शकतोस मी. काय बोलतोयस तू? कसल्या जखमा, कसला त्रास? अरे बोल ना आदित्य काहीतरी. सई सई, अगं काय करताय तुम्ही दोघं? सई प्लीज तुझे केस कधीच कापू नकोस ना. सई, ऐक ना, आज की नाही आपलं खूप बिझी शेड्यूल असणार आहे. आज आपल्याला खूप काम आहेत. हो, आज ना आपण भरपूर शॉपिंग करणार आहोत. मी तुझ्यासाठी खूप कपडे घेणार आहे. तुझा अख्खा वॉर्डरोबच चेंज करून टाकणार आहे. काय हे, किती दिवस तेच तेच कपडे घालतेस तू? मला बघून बोर होतं, तुला घालून नाही बोर होत? ऐक ना, मी तुझ्यासाठी मस्त शॉर्ट कपडे घेणार आहे. म्हणजे शॉर्ट्स, मिनीज, क्रॉप टॉप्स. चालेल? आत्ताच वय आहे तुझं, तेव्हा हे सगळे लाड करून घे. एकदा का तुझं लग्न झालं ना, आणि लग्नाला 4-5 वर्ष झाली की हे नवरे मंडळी इतकी किटकिट करतात, इतकी किटकिट करतात. म्हणजे जरा डार्क लिपस्टिक लावलीस ना तर ते म्हणतात एवढी डार्क लिपस्टिक लावायची नाही, मला आवडत नाही. आणि हे असे शॉर्ट कपडे अजिबात घालायचे नाहीत. हे असं नेहमी काय नाही, तुझं डॅडू सुद्धा असंच. आणि जेव्हा तुझा नवरा येईल ना, सॉरी, ऐक सई, आय एम सॉरी. तुझ्या लग्नाबद्दल, नवऱ्याबद्दल खरंच विषयच काढणार नाही अजिबात. आज की नाही फक्त तुझा आणि माझा, म्हणजे मम्मा आणि बच्चाचा दिवस. आपण खूप मज्जा करूया आणि मस्त रिलॅक्स सुद्धा करूया. हा, सगळ्या हेवी शॉपिंग बॅग चंदूकडे देऊन टाकूया. इनफॅक्ट खांद्यावर पर्स सुद्धा नको, तेवढं सुद्धा वजन नको. मग आपण स्पा मध्ये जाऊ, हेड मसाज करू, बॉडी मसाज करू, मस्त तरंगत तरंगत घरी येऊ, मज्जा करूया आपण. सई, काय ग? चल ना बाळा, इथे अशी तोंड पाडून बसणार आहेस का? चल
चल तू बाहेर चल, म्हणजे तुला बरं वाटेल. जरा मजा मस्ती कर. चल. मम्मा मला इंटरेस्ट नाहीये. कशात इंटरेस्ट नाही? कशातच. मग काय करायचंय तुला? इथेच बसून राहायचंय का, तोंड वाकडं करून? का स्वतः सोबत आमच्या सुद्धा जीवाला त्रास द्यायचाय तुला? का डोक्यात वारं शिरले म्हणून कात्रीने करा करा केस कापून टाकायचे स्वतःचे? काय चाललंय काय तुझं? मला दिसतंय सगळं आणि कळतंय सुद्धा. तुला काय वाटलं मला काहीच कळत नाहीये का? मी फक्त काही बोलत नाहीये, पण तू आमच्याशी काहीतरी बोल, ही अपेक्षा आहे आमची. प्लीज, उपकार होतील आमच्यावर. बरं ठीक आहे, माझ्याशी बोलू नकोस, निदान तुझ्या डॅडूशी तरी बोल. तो तुझा लाडका आहे ना, हा? निदान त्याचा तरी त्रास कमी होईल. काय झालंय तुला बाळा? जेव्हापासून दापोलीवरून आली आहेस हे असंच करतेस, अशी वागतेस तू. नक्की काहीतरी गडबड झाली तिथे. काय झाले मला खरं खरं सांग. तिथे रातराणीसारखं काही हरवलंय का ग तुझं? तुला काही हवं होतं का जे नाही मिळालं? कोणी काही बोललंय का तुला की तुला हवं ते आणि हवं तसं कोणी बोललंच नाही? असं काही झालंय का? सांग ना सई, प्लीज प्लीज बोल काहीतरी. अरे आदित्य दादा, काय म्हणतोस? अरे ऐक ना, सायकल नाही नेता येणार, तू रिक्षाने जा ना. फिल्टर सायकल सोड. नाही सोडणार. फिल्टर सायकल सोड म्हटलं ना, नाही सोडणार. मला ऑफिसला जायचंय, तू सायकल सोड ना यार. अरे ऑफिसला जाता नाही येणार, टायर फुस आहे. अरे ते मी एका कामासाठी घेऊन गेलेलो आणि ती पंक्चर झाली. मी पंक्चर काढणार तेवढ्यात तू आला. 5 मिनिटात आम्ही लगेच पंक्चर काढून देतो. अरे आदित्य दादा. आदित्य, अरे आदित्य तुझा डबा. आदित्य, अरे असा काय हा मुलगा? बघा ना काय झालं आदित्य दादा ना, आज एकदम डेंजर वागतोय. का अशी डेंजर वागतेस तू सई? मला तुझ्या मम्मानी सगळं सांगितलंय. तू काही खात पित नाहीयेस, कोणाशी बोलत नाहीयेस, कॉलेजला तर जात नाहीयेस, पण या खोलीतून बाहेर सुद्धा जात नाहीयेस. आणि त्याच्यावर काय तर स्वतःचे केस स्वतःच कापतेस. तुला माहितीये स्वतःचे केस कुठे कापतात? एकतर ब्युटी पार्लर आणि दुसरं मेंटल हॉस्पिटल. तुला कुठे जायचंय सांग, मी घेऊन जाते तुला. मला कुठेही जायचं नाहीये. मग काय करायचंय तुला? मला काहीच करायचं नाहीये. सई, जर काही करायचं नाहीये तर त्रास का करून घेतेयस? मी काही त्रास बेस करून घेत नाहीये. बरं, मग या सगळ्याला तुझ्या भाषेत काय म्हणतात? संन्यास घ्यायची तयारी? मी कशाला घेऊ संन्यास? संन्यास त्यांनी घ्यायला हवा. त्यांनी ना हिमालयात जाऊन बसायला हवं. ओके, सांगते त्याला मी. पण त्याने तुझं डोकं ठिकाणावर येणार आहे का? तो लांब गेल्याने तुला त्याला विसरणं सोपं जाणार आहे का? मी विसरलीये त्याला. हो, ते दिसतच आहे. यार नाही ना, प्रॉब्लेम काय तुझा? मला खूप प्रॉब्लेम आहे, पण ते ना मी माझे सोडवेन. तू तुझ्या प्रॉब्लेमचं बघ. हे असं स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ज्याच्यामुळे त्रास होतोय त्याला फोन कर, शिव्या घाल, भांड आणि मोकळी हो. झालंय आमचं ऑलरेडी भांडून. यापुढे आयुष्यात एकमेकांचं तोंड कधीही बघणार नाही होता मी. आदित्य मला माझ्या आयुष्यात नकोय. मी ब्लॉक केलाय त्याला फोनवरून. वा वा वा, काय सॉलिड आयडिया केलीस यार तू सई. अगं असं केल्याने फोनची घंटी वाजणार नाहीये, पण डोक्यात जी घंटी वाजतेय त्याचं काय? हे असं केल्याने आदित्य आयुष्यातून दूर जाईल, पण मनातून दूर जाणार नाहीये तुझ्या. त्याच्याशी बोलून एकदाची मनातली घाण साफ करून टाक. एकमेकांशी बोलून
एकमेकांना समजून घेऊन प्रेमाने दूर जा. प्रेमाने? प्रेम आहे कुठे? हे बघ नाही ना, मला आयुष्यात परत कधीही आदित्यशी बोलायचं नाहीये. ना मला त्याचा चेहरा बघायचाय, ना मला त्याचा आवाज ऐकायचाय. ओके ठीक आहे. माझा चेहरा पाहायचा, माझा आवाज ऐकायचा ना आयुष्यभर. हो. मग चल माझ्या बरोबर. कुठे? स्वतःसाठी तुला काही करायचं नाहीये ना, मग माझ्यासाठी कर. चला. अगं पण जायचंय कुठे? तू चल तर घरी, सांगते तुला, कळेल तुला. चल चल चल. हाय हॅलो वगैरे करायला माझ्याकडे खरंच अजिबात वेळ नाहीये. ओके, सो मी डायरेक्ट मुद्द्यावर येते. तुझ्यात आणि माझ्या लेकीमध्ये दापोलीला काय घडलंय यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. पण हो, माझ्या लेकीच्या आनंदात मला नक्कीच इंटरेस्ट आहे. आणि आता ती खुश नाहीये, ती अपसेट आहे एवढं मला नक्कीच कळतंय. तेव्हा मी जे काय सांगते तसं करायचं. लगेच माझ्या लेकीला फोन करायचा, तिच्याशी बोलायचं. तुमच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम झाले असतील ना ते निस्तरायचे, रिझॉल्व्ह करायचे. कारण मला तिला पहिल्यासारखी नॉर्मल आणि आनंदी बघायची. डू यू अंडरस्टँड? नाही जमणार. काय काय नाही जमणार. का नाही जमणार? अरे आमच्या दारात आला होतास ना भीक मागत, सईला भेटायचंय सईला भेटायचंय म्हणून. आता काय झालं अचानक? आता मी तुला सांगते ना तिला कॉल कर म्हणून. हे बघ, मी तिची आई आहे आणि मी तिला कॉल करायला सांगते तुला, कारण मला तिची काळजी वाटते. एक मिनिट, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? कोणाची काळजी वाटते तुम्हाला? सई बद्दल बोलते मी. सई बिराजदार. आय एम सॉरी, मी कुठल्याही सईला वगैरे ओळखत नाही. काय म्हणालास? पुन्हा बोल. नाही, तुम्ही बरोबर ऐकलं. मी सई नावाच्या कुठल्याही मुलीला ओळखत नाही. आय डोंट बिलीव्ह दिस. माझा विश्वासच बसत नाही यावर. आय थिंक तो तुमचा प्रॉब्लेम आहे, कारण तुम्ही जे ऐकताय ते खरं आहे. सई बिराजदार नावाच्या मुलीला मी ओळखत होतो, पण पूर्वी. आता सध्या तिचा आणि माझा कसलाही कोणताही संबंध उरलेला नाहीये. आम्ही ना एकमेकांना ब्लॉक केलंय, एकमेकांच्या आयुष्यातूनच. तेव्हा आता माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मी अस्तित्वातच नाही. त्यामुळे आता तुम्हीच काय, कोणीही सांगितलं तरी तिला फोन करण्याचा, तिच्याशी बोलण्याचा, तिला भेटण्याचा काही संबंधच उरत नाही. खरंच. हा, तुम्हाला फारच आनंद झाला असेल नाही? माझं सोड रे, तुझं सांग काय ते. हे बघ, मला एवढं नक्कीच कळतंय की आता तू खूप रागावलायस, चिडलायस, म्हणून तो हे सगळं रागाच्या भरात बोलतोयस. पण कधीतरी तुझा राग निवळेल ना, शांत होशील तू, तेव्हा लगेच येशील आमच्या दारात परत भीक मागायला. सईला भेटायचंय म्हणा. तू तिला फोन करायचा प्रयत्न करशील, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करशील, तिला भेटशील सुद्धा. तेव्हा नाही, आता त्याची काहीच शक्यता नाहीये. कारण एकमेकांना भेटणं, बोलणं तर दूरच, आम्ही एकमेकांचं तोंडही कधी बघायचं नाही असं ठरवलं. गुड, व्हेरी गुड, एक्सलंट. नाही, दापोलीला नेमकं काय झालं असेल या विचाराने खरं तर मी खूप टेन्शन मध्ये होते. पण दापोलीला जे काही घडलं त्याचे परिणाम जर का हे असतील तर मला आवडली तुमची दापोलीची ट्रिप. मला आधीच माहिती असतं तर मीच तुम्हाला पाठवलं असतं तिथे. सॉरी. हे बघ, हे सगळं जाऊ दे. ते म्हणतात ना काय ते, देर आहे दुरुस्त आहे वगैरे. उशिरा का होईना तुम्हाला अक्कल आली
बरं झालं. सो आदित्य मेकॅनिक कश्यप, देव करो आणि तुमची सावली आमच्या लेकीवर आणि आमच्या घरावर कधीच न पडो. बाकी ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या पुढल्या आयुष्यासाठी आणि गुड बाय कायमच. आदित्य भाई, सर करते रहोगे फोन तो काम करेगा कौन? वो ट्रस्टीज को जो हमें रिपोर्ट भेजनी थी वो कंप्लीट हो गई क्या? सर वो अरे भाई जल्दी जल्दी हाथ पैर चलाओ, दिमाग दौड़ाओ यार, ये काम कंप्लीट करो. ये इतना बढ़िया सा केबिन तुम्हें दिया है वो काम करने के वास्ते दिया है, नहीं कि फोन करने के वास्ते. माहिती आहे मला. आय मीन आय नो सर. काय पण या ओरिजिनल फाईल मध्ये एवढ्या चुका करून ठेवल्यात की त्या सगळ्या सॉल्व्ह करायला अजून थोडा वेळ लागेल. त्यामुळे प्लीज तेवढा वेळ द्या मला. बिल्कुल नहीं दूंगा. तुम्हें प्रमोशन दे दी, तुम्हें ज्यादा सैलरी भी दे दी, इतना बढ़िया सा कैबिन भी तुम्हें दे दिया, और ये काम कंप्लीट करने के लिए तुम्हें एक्स्ट्रा टाइम चाहिए. सर मी देखो, मैं तुम्हारा बॉस हूं. एक बार मैंने तुम्हें कह दिया ना, एक्स्ट्रा टाइम नहीं मिलेगा तो बिल्कुल नहीं मिलेगा. काय समझ ले? सही समझ ले. ठीक आहे. नाही ना देऊ शकत तुम्ही वेळ, मग मी नाही देऊ शकत रिपोर्ट. सांगा तुमच्या ट्रस्टीजना, सांगा त्यांना मी माणूस आहे, मला समजून घ्या. बदल करायला वेळ लागतो म्हणून. नुसतं बदल म्हणल्यावरती आपोआप बदल घडत नाही. संबंध संपला म्हणल्यावरती संबंध लगेच तुटत नाहीत. ब्लॉक करणं सोपं असतं समोरच्याला, पण सगळ्या विचारांना नाही ना ब्लॉक करता येत. ब्लॉक? ये ब्लॉक क्या है भाई? सॉरी सर, ते रिपोर्ट्स बद्दल बोलत होतो. अच्छा अच्छा, रिपोर्ट. तेरा दिमाग है ना ब्लॉक हो गया है, कुछ सूझ नहीं रहा है ना तुझे. जाके चाय चाय पी, रिफ्रेश हो जा और फटाफट काम खत्म कर. जब तक काम खत्म नहीं होता ना तब तक तुझे छुट्टी नहीं, और फिर भी काम खत्म नहीं हुआ तो तेरी हमेशा के लिए छुट्टी. काय समझ ले? सही समझ ले. हो तुम्ही सारख्या धमक्या काय देतो हो मला? तुम्ही सांगितलं नसतं ना तरी हे काम संपवल्याशिवाय मी घरी गेलो नसतो, हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे प्लीज मला माझं काम करू द्या आणि तुम्ही तुमचं काम करा. ने है ना मेरे गले का पट्टा इस चूहे के हाथ में देकर रखा है. अब मैं क्या करूं? लेकिन अपने आप को शेर समझने वाले चूहे को है ना मैं मेरे 10 नंबर के जूते के नीचे ऐसा मसल कर रखूं. आता तूही मला शहाणपणा शिकवणार आहेस का? नाही ना? आलोस. काय चाललंय यार नैना? का थांबलोय आपण? काय काम काय आहे? उधारी चुकती करायची, हिशोब क्लिअर करायचा आहे सगळा. कसली उधारी? कुणाचा हिशोब? ते कळेलच तुला. तर नैना मला बोर होतंय. हो तर मलाही खूप होतं ग, पण तरीही तुझ्यासाठी वाटेल ते करते ना मी. मग आज तू माझ्यासाठी 2 मिनिटं थांब, येईलच तो इतक्यात. कोण? नाही ना